पुढची बातमी बीडमधून बोगस कर्ज घोटाळ्याची। बीडच्या सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज काढून कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलाय। दिंद्रूड येथील खोलेश्वर मल्टीस्टेट पतसंस्थेतील चेअरमन आणि 4 कर्मचाऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज दाखवून रक्कम हडप केल्याचा आरोप तत्कालीन कॅशियर किरण डापकर यांनी केलाय। कांदेवाडी येथील शेतकरी आबासाहेब कांदे यांनी 20 लाखांचं कर्ज मागितलं असताना सुमारे 70 लाखांचं कर्ज मंजूर झाल्याचा दावा केलाय। मात्र कर्जाची रक्कम आपल्याला मिळाली नसून वसुलीची नोटीस पाठवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय। या प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे। संपूर्ण बँक व्यवहार आणि मनी ट्रेलची चौकशी करण्यात आली आहे। 20 लाखाची फाईल केली मी, तर त्याने 20 लाखाची फाईलीवर 70 लाख रुपये केले, आपल्या खात्यावर मारले। 12 महिने झालं मी वाट बघतोय, आता देतेन मग देतेन। त्याने जवळपास 10 महिन्यानं आपल्यावर नोटीस काढली। एक नोटीस काढल्यास मी म्हणलं त्यांना, नोटीस कशी काढली, मला तर पैसे दिले नाहीत तुम्ही। ते म्हणले पैसे दिले तुम्हाला नाही, कोण म्हणतंय? मी म्हणलं दिलेच नाहीत। मग ते म्हणले खात्यावर मारले तुमच्या। मी म्हणलं खात्यावरून? म्हणले तुम्ही वाटले असते त्या कर्मचाऱ्याला, मी कसा वाटणार? त्यांनीच हे केलं। मग ती सहकुल चौकशी व्हावा। माझ्याकडे आबासाहेब कांदे यांनी रितसर तक्रार दाखल करण्यासाठी आले। त्यानंतर आम्ही याच्यामध्ये शहानिशा केली। तर मल्टीस्टेट आहे, जी की खोलेश्वर मल्टीस्टेट म्हणून बँक आहे दिंद्रूडला, या संस्थेनं यांना शेती कामासाठी म्हणून प्रत्यक्ष शेती विकासासाठी उपयोग करण्यासाठी 70 लाख रुपये मॉर्गेज कर्ज मंजूर करण्यात आलं। मॉर्गेज कर्ज 2025ला मार्च महिन्यामध्ये मंजूर करण्यात आलं। त्यानंतर त्यांच्या अकाउंटवरून, आबासाहेब कांदे यांच्या कर्ज खातेदाराच्या अकाउंटवरून जे काय पेमेंट त्यांना इश्यू केलं ते त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर केलं मल्टीस्टेट बँकेनं। परंतु त्या पैशाचा विनियोग वापर यांना आबासाहेब कांदेंना करता आला नाही, कारण त्या मल्टीस्टेटनं त्यांचे जी कर्मचारी आहेत त्यांच्या कर्मचाऱ्याच्या अकाउंटवर ते पूर्ण रक्कम RTSनं विड्रॉलनं। खोलेश्वर मल्टीस्टेटमध्ये मी 5 ते 6 वर्ष कॅशियर या पदावर कार्यरत होतो। त्यामध्ये शेतकऱ्यांची भरपूर प्रमाणात लूट करीत होते। हे परस्पर लोन वगैरे समजे सर्व गोष्टी जे शेतकरी आहेत त्यांना न विचारता हे परस्पर लोन करीत होते। व्यवस्थापक फपाळ गोविंद नवनाथ असतील, पिग्मी एजंट पारेकर परमेश्वर मोहनराव असतील, पारेकर दिनेश नागनाथ आणि येवले रमेश ज्योतिराम, हे सर्व कर्मचारी जे आहेत त्यांनी फ्रॉड केलेला आहे। आणि संस्थेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी 1,30,00,000 रुपये माझ्याकडून शाळेच्या बांधकामासाठी घेतलेले होते, त्यांनीही परत केलेले नव्हते।